सांगोला शहरात दिवसाढवळ्या कारची काच फोडून तब्बल 4 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साई गणेश गॅस एजन्सीसमोर भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यलमर मंगेवाडी येथील अमोल सखाराम येलपले हे पत्नी अर्चना यांच्यासह सांगोला येथील ICICI बँकेत गेले होते. तेथून त्यांनी 4 लाख रुपये काढून ते प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवले आणि मित्राच्या MH13BN 7791 क्रमांकाच्या कारमध्ये ठेवले. त्यानंतर दोघेही मार्केट यार्ड परिसरातील HP गॅस सेंटर येथे गेले. गाडी लॉक करून ते बाहेर पडताच चोरट्यांनी काही क्षणात कारची काच फोडून रोकड असलेली बॅग लंपास केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. गाडीची काच फुटलेली पाहून अर्चना येलपले यांनी तपासणी केली असता पैशांची बॅग गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.